चला भेटूया आता आपण सुरळकर वहिनी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. प्रतिभा रवींद्र सुरळकर. माहेर. माहेर तळेगाव. तळेगाव. द्या ओळख. हे माझे पती आहेत, माझे सासरे आहेत. नमस्कार. माझे सासू आहेत, तो माझा भाचा आहे, भाच्याची सून आहे. चला झाली सगळ्यांची ओळख. मुलगी माझी, बरं. तो मुलगा आहे बरं, सार्थक. बरं, बरं. आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण तळेगावचं. तळेगावात कुठे? तळेगाव म्हणजे तळेगावात. खुद्द तळेगाव. हां, खुद्द तळेगाव. मिस्टर काय करतात? मंत्रालयात जातात ते. नोकरी करतात. कुठल्या डिपार्टमेंट? सामान्य प्रशासन विभाग. हो. चेडी. तुम्ही हो. त्याला जामनेरला नेलं होतं कधी? मग भरपूर वेळेस, म्हणजे 2-3 वेळेस नेलेलं, जास्त नाही येत ते. का हो? काय असं घडी घडी नाही आवडत त्यांना यायला. घडी घडी? नेहमी नेहमी. नेहमी नेहमी नाही आवडत. अच्छा. खरं पण ना. छान असता तुम्ही. तुम्ही ते गाणं म्हणा ना शाळेत म्हटलेलं, आठवतंय? म्हणा. घरी बोलायचं आम्ही टिप्यान. ते आता आपलं गावाकडे ना ते हे बसवतात ना गौर. गौर. हा हा. ती बसलेली आता, म्हणजे आमच्याकडे त्याला बुलाबाई म्हणतात. गुलाबाई. तेव्हा, मग कुठलं म्हटलं म्हणा ना थोडं. भूपाडी वगैरे. हा भूपाळी म्हणता. म्हणा म्हणा भूपाळी चालेल. घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी वनमाळी, उठी लवकरी वनमाळी. छान छान वहिनी, प्रयत्न खूप चांगला केला. तुम्ही यापूर्वी कधी गायला होता? नाही गायला कधीच नाही. कधी मिस्टरांना आवडतं गाणं? त्यांना ते त्यांना गातात? म्हणजे ते पण नाही गात. नाही कधीच त्यांना तर नाही. येतच नाही गाणं. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष होऊन गेले पूर्ण. 9 वर्षात गाणं नाही ऐकवलं त्याने तुम्हाला? नाही, गाणं म्हणतच नाही ते, येतच नाही, त्यांचं कळवं लक्षातच नाही राहत. बोलवा ना त्यांना. अहो इकडे या. वहिनी आज सुंदर गाणं गायल्या. तुम्ही गायलात की नाही कधी गाणं? नाही, मी गाणं वगैरे काही गायलं नाही कधी. मग आता वहिनींनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गृहिणी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून त्यांनी काय नाही, करायला? गृहिणी म्हणून म्हणजे त्यांनी आपल्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करून त्यांना व्यवस्थित संस्कार केले पाहिजे आणि आपलं घर व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे फक्त. बरं, हे शांतच स्वभाव आहे यांचा. खूप शांत आहेत ते. कधी तापट वगैरे नाही, चिडत आणि नाही? गोंधळ झाला की मग ते तापट आहेत. म्हणून गोंधळ नाही मी आवडत त्यांना. आल्यापासून केला नाही की नाही, गप्प बसलोय की नाही. हा, मग गोंधळ त्यांना आवडत नाही. नाही, गोंधळ नाही आवडत. मग लग्नानंतर गोंधळ असतो तुमच्याकडे? नाही, तो गोंधळ नसतो आमच्याकडे. मग कुठला असतो? नाही का, असं गोंधळ नाही घालत आमच्याकडे. जे पहिलं लग्न असलं ना त्यांच्याकडे गोंधळ असतो फक्त. अच्छा, तुमचं पहिलं नव्हतं? म्हणजे पहिलं होतं, पण मुलाचं पहिलं पाहिजे. मुलाचं पहिलं म्हणजे यांच्या घरातलं पहिलं. तुम्ही भावंड किती? मी 2 भाऊ आहेत. अच्छा, मग तुम्ही लहान भाऊ. मी लहान आहे सर्वांना. मोठ्या भावाचं आधी लग्न झालं. मग जर तुम्ही मोठे असते तर मग गोंधळ झाला. मग गोंधळ घातला. बरोबर. मग त्या सगळ्यांना पसंत असली मुलगी तरी गोंधळ घालतात. घालतात ना, मग ते काय देवाचं असतं ते करावं लागतं ना. अच्छा, देवाचा गोंधळ. देवाचा गोंधळ असतो मला वाटलं की आपला, भांडणतंड वगैरे असं काही तो गोंधळ नाही. नाही. कसला गोंधळ नाही. नाही, ते गडबड झाली माझी जरा. वहिनी, माहेरी जायला मिळतं? हो, मिळता ना. इथून गेल्यानंतर गावी गेले का मग सगळं सहा फिरावं महिन्याने जातो लागतं. आम्ही गावला, दिवाळीला आणि अक्षय तृतीया. प्रश्न विचार दोघांनी. विचारा. मला सांगा, या शोकेसमध्ये हम्म. कुत्र्यांची किती शोपीस आहेत आतमध्ये? शोकेस 3 आहेत. 3. किती आहे तो? 3. चला, यांनी सांगितलं 3, आपण मोजूया. 1 2 3 4. छोटा एक. उत्तर चुकलं. हा बघा, एक छोटा इथे, हा बघा पांढरा आहे ना. चला, त्यामुळे एक उत्तर चुकलं. बरं, आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांना कोणता गोड पदार्थ आवडतो? दादा तुम्ही? गाजरचा हलवाच आवडतो. कसं काय, तुम्हाला माहिती आहे? नेहमी करायला लावतात ना, आणतात ना गाजर वगैरे. हो, घेऊन येतात. वा, छान. आता तुम्ही सांगा, वहिनी आणि तुम्ही हां. एकत्र पाहिलेलं पहिलं नाटक, दोघांनी मिळून बघितलेलं पहिलं नाटक? गेला माधव कुणीकडे. कुठे गेला? कुणीकडे गेला आता. गेला. पटकन दामलेचं आहे ना ते. अभिनंदन, हे सुद्धा उत्तर बरोबर आलं. चला, आणि आता एक कोडं दोघांना. तो पिसापेक्षा हलका असतो, पण जगातला सर्व शक्तिमान माणूसही याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ धरून ठेवू शकत नाही. हवा. श्वास.
अभिनंदन, उत्तर बरोबर. चला 3 उत्तरं बरोबर आली. पहिलं फक्त थोडक्यात चुकलं. हे लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे वहिनी, अभिनंदन. आणि भेटूया आता कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. या सगळा परिवार सज्ज आहे वहिनी. हं? पण ह्याच्यात कोण चांगलं गातं? नाताळची मम्मी. या चांगले गातात. हो हो गाणी वगैरे चांगले म्हणतात. मस्त म्हणते. बरं, या सासूबाई. हा सासूबाई. सासूबाई नमस्कार. नमस्कार नमस्कार. वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? संतापतात, ते लगेच गोंधळ झाला की लगेच रागवतात आणि मग शांत बसतात, बोलत नाही कोणाशी जरा. तुमच्याशी बोलत नाही? कोणाशी काय हो, राग आला की तुम्ही बोलत नाही, शांत बसता? शांत राहतो, शांत. आता इथून पुढे असं करू नका. हं? कोणाशी बोलला नाही तरी वहिनींशी हळूच बोला. आणि तुम्ही तक्रार कोणती कराल? एक ती म्हणजे मुलांना वगैरे मारते ना, तेवढी मला आवडत नाही ते. काय करता हो वहिनी? मुलांना का मारता? हां, बघितलं ते त्यांना आवडत नाही. मग आता तुम्ही काय करणार? मुलांना मारणार की कमी करणार? कमी करणार. चला कमी करणार. मुलं बघितलं मी आल्यामुळे केवढं बरं झालं. हां, चालेल ना? बरं, तुमच्याकडे एक कागद दिलेले आहे. हां, कोणाकोणाकडे आहेत कागद? काय आहे, वाचा. सोन्याची. सोन्याची. तुमच्याकडे काय आहे? हिरवे. हिरवे, काळे, निळे, गल्ल्यानं. गल्यान. हे बघा वहिनी, एक गाणं लपलेलं आहे, पण त्या गाण्यातले 3 शब्द यांच्या 5 शब्दांपैकी आहेत. बरोबर गाणं कोणतं ते ओळखा. बरं ठीक आहे. तुम्हाला आठवत नाहीये? नाही, यांच्यापैकी कोणी म्हटलं तरी चालेल. म्हणा. काळी माती निळ पाणी हिरवं शिवार, म्हणा सगळे. ताजा ताजा माळ्याला भुईयाळ भार, मळ्याच्या या मळ्यामध्ये म्हणा. पाणी अवचित आलं नाही कोणी, मळ्यामध्ये मळेवाली भिजशील काय, अगं माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, डिपार 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 डिपार. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वहिनी अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. वहिनीने काही केलं नाही, पण त्या करत होत्या तरी सुद्धा घरातल्या सगळ्यांनी त्यांना हा आनंद मिळवून दिलेला आहे.